छोट्यांच्या मोठ्या गोष्टी या कार्यक्रमात मी आरजे रुपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. छोट्यांच्या मोठ्या गोष्टी याचा ट्रेलर तुम्ही पाहिलाच असाल. अनेक पालकांचे मला अभिप्राय मिळाले. जर तुम्ही तो ट्रेलर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिली आहे, ती तुम्ही अवश्य पहा. अनेक पालकांनी असा प्रश्न केलाय की या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय. पहिल्या ट्रेलर मध्ये आपण पाहिलात की एक मुलगी भिंतीवर रेघोट्या ओढते. तो प्रॉब्लेम नसून ते तिचं क्रिएटिव्ह एक्सप्रेशन आहे. हे जर तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तिच्या इमॅजिनेशनला, त्या लहान मुलांच्या इमॅजिनेशन्सला ब्लॉक करताय. प्रसिद्ध आइन्स्टाईन बोलून गेलेत की इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज. तर सगळे पालक आता एक प्रश्न विचारतील मला की आम्ही आमच्या मुलांना शिकवण्यासाठी शाळेत पाठवतो. हो, तुम्ही पाठवताय ना, शाळेत शिकण्यासाठी पाठवताय, पण तुम्ही क्रिएटिव्हिटीसाठी काय करताय? तर मग म्हणाल क्रिएटिव्हिटी काय उपयोगाची आहे? तर क्रिएटिव्हिटी खूप जास्त महत्वाची आहे, कारण या क्रिएटिव्हिटी, या इमॅजिनेशनमुळे मुलं खरी खुलणार आहेत, हसणार आहेत आणि खऱ्या अर्थाने ती जगणार आहेत. तर ते क्रिएटिव्ह एक्सप्रेशन तुम्ही जपा आणि समजून घ्या. त्यांचं क्रिएटिव्ह एक्सप्रेशन हे त्यांच्या पर्सनॅलिटीचं एक महत्वाचं अंग आहे. या कल्पनेला तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने पण मांडू शकता. तर पहा हा व्हिडिओ. मृगसी, तू हे भिंतीवर खूप छान काढलंय, पण आता आपण हे या नोटबुकवर काढू. Which color is this? Now draw. Wow, very nice. विच कलर? वाव. वाव बाबू, हे तू खूप छान काढलंयस. आता मी तुला स्टार देते. हा, बोला. मग आता तू काय करणार? तर आता इथे काय घडलंय? क्रिएटिव्हिटीची देवाणघेवाण, म्हणजेच पालक आणि पाल्य यामध्ये घडलंय एक सुंदर कनेक्शन, तेही विदाउट कंट्रोल. आताच तुम्ही या व्हिडिओत पाहिलं की मूल किती आनंदित झालं. त्याला त्याची डिझाईन, त्याची क्रिएटिव्हिटी ही ड्रॉइंग नोटबुक मध्ये काढता आली. पालकही आनंदी आणि मुलंही आनंदित झालं. आणि जर पुन्हा असं झालं की पुन्हा ते मूल भिंतीकडे जायला लागलं, भिंतीकडे वळालं आणि ड्रॉइंग काढायला लागलं, तर त्याला थांबवू नका. तुम्ही त्याला क्रिएटिव्ह कॉर्नर द्या. क्रिएटिव्ह कॉर्नर तुम्ही कसा तयार करू शकता? तुमच्याच घराचा एक हक्काचा कोपरा त्यांना द्या, जो तुम्ही वॉशेबल पेंटनी पेंट करू शकता, जिथे तुमची मुलं त्यांची चित्र रेखाटू शकतील. म्हणजे लहान मुलांची हौसही भागेल आणि तुम्हाला त्रासही होणार नाही. कंट्रोल नको, कनेक्शन तयार करा. त्या रेघोट्यांचं सुंदर चित्र तयार होऊ द्या. वॉल खराब होणार नाहीत, पण क्रिएटिव्ह वॉल नक्कीच तयार होईल. मुलांचं त्यांच्या क्रिएटिव्हिटीशी कनेक्शन जुळेल आणि पालकांचं त्यांच्या मुलांशी कनेक्शन जुळेल. या आणि अशा अनेक गोष्टी जर समजून घ्यायच्या असतील तर पाहत राहा छोट्यांच्या मोठ्या गोष्टी. तेव्हा शिकवू नका, समजून घ्या छोट्यांच्या मोठ्या गोष्टी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सजेशन द्यायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटते पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.